आता आपण मेथीच्या चकोल्या करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 बाउल स्वच्छ धुवून मेथी निवडून घेतलेली आहे, 1 बाउल. लसूण आणि खोबऱ्याचं वाटून घेतलेलं आहे. आपण जसं कणिक मळतो ते थोडं घट्ट मळून घेतलेलं आहे. हे पीठ मीठ टाकून, मीठ, मिरची पावडर, हळद, जिरे मोहरी. आता आपण ह्याच्या पोळ्या लाटू पातळ आणि शंकरपाळ्यासारखे कापण्या कापून घेऊ. पिठाचे 5 गोळे झाले आहेत. त्याचे आपण पातळ पोळीसारखे लाटून शंकरपाळीसारखे कापण्या कापून घेऊ. आता ही पोळी झालेली आहे. या पोळीला आपण शंकरपाळ्यासारखे कापून घेऊ. लाटून झाले असे पातळ काप केलेले आहेत. यात फोडणीसाठी तेल घातलेले आहे. यात आपण जिरे टाकणार आहे. जिरे, ही मेथी निवडलेली आहे ती टाकणार आहे, 1 बाउल. मेथी परतून घेऊ थोडी. हे वाटलेला लसूण खोबऱ्याचं हे वाटलेलं आहे. लसूण खोबरं पण वाटून घेतलेलं. मेथी थोडीशी परतली की त्यात हळद, थोडीशी हळद, मिरची पावडर, थोडंसं त्याला मेथीला परतून घेऊ आपण. यात आपण आता पाणी टाकू. पाणी इतकं टाकू की जेणेकरून 5 गोळे आपण त्याचे कापण्या केलेले आहेत, म्हणजे चकोल्या कापून घेतलेले आहेत. तेवढं पाणी, थोडंसं पाणी शिजण्यासाठी पण ठेवायला हवे. गरजेनुसार मीठ टाकू आपण. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण. यात त्याला उकळी येऊ दे. आता त्याला चांगली उकळी आली आहे. आपण त्यात जे लाटून केलेले कापणे आहेत ते यात टाकायचे. आता आपलं सगळं टाकून झालं. यात सगळ्या कापण्या कापून आपण यात टाकलेलं आहे. थोडंसं पाणी शिजण्यासाठी टाकू आपण. हे एवढं असं पाणी शिजण्यासाठी ठेवू. आणि जास्तीचा रसा पाहिजे असेल तर थोडं अजून पाणी आपण टाकू. आणि त्यावर 2 शिट्ट्या होऊन झाल्यानंतर आपण बंद करू. आता हे मेथीच्या चकोल्या तयार झालेल्या आहेत. आपण त्यावर साजूक तूप टाकलेले. नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक करा.